दापोलीमध्ये रॉंग पार्किंगवरून झालेल्या बाचाबाचीचे पर्यवसान झाले मारहाणीत. दापोलीतील मच्छी मार्केट परिसरात एका कार चालकाला बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊया त्या कार चालकांकडूनच नक्की काय घडलं आहे. माझं नाव दीपक दत्ताराम शेडगे. मी राहणार तांगर गणपतीपुळे गावचा आहे. काल मी काही माझ्या घरगुती सामान घेण्यानिमित्त इकडे आलो दापोलीमध्ये. सामान मी, माझा भाऊ, हे माझा भाचा होता. तर त्या दरम्यान काय झालं, रॉंग पार्किंग मध्ये आम्ही कामगार गल्लीतून बाहेर पडत होतो केळसकर नाकाच्या दिशेला. तर त्या दरम्यान गौरीशंकरच्या ऑफिसच्या इथे एक रॉंग पार्किंग मध्ये एक टेम्पो उभा होता. तर तो टेम्पो होता एका व्यक्तीचा, आम्हाला परिचयाचा व्यक्ती नव्हता तो. तर त्या दरम्यान त्याने आमच्याशी शिवीगाळी वगैरे हा काय प्रकार घडवला. तो खाली, नंतर आम्हाला समजलं की तो खाली खोंड्यात राहणारा मुलगा होता आणि त्याला म्हणजे आमची हातापायी झाली. मी पण त्याच्या कानाखाली मारली, त्यांनी पण आम्हाला धक्काबुक्की केली. तेव्हा ते मॅटर संपलं होतं तिथे. तर त्यानंतर आम्ही आमच्या बाकीच्या कामासाठी गेलो. नंतर आम्हाला एक अर्ध्या तासानंतर सुमारे आम्हाला 12:30 पावणे 1च्या दरम्यान आम्ही घरी जात होतो. तांगर गणपतीपुळे आमचं गाव आहे. तर तिथे कोंडामध्ये सावंत बिल्डिंग आणि एक सलूनवाला आहे, त्याच्या बरोबर गाडी आम्ही उभी ठेवलेली. गाडी उभी होती वगैरे. त्या दरम्यान उभी असताना आम्ही, माझा भाचा थोडं चिकन आणायला गेला, त्या निमित्ताने तिथे लगेचच आला आणि आम्ही घरी निघत होतो. तेवढ्यात आम्हाला अडवलं त्यांनी. सगळे जवळपास 6 ते 7 जण होते. ह्या लोकांनी अडवले आणि जो व्यक्ती होता, आता मला पाठवून धरलं, मला गाडीमध्ये खूप काय मारलं, माझ्या भावाला मारलं, भाच्याला मारलं आणि गाडीमधून मी स्वतः ड्राईव्ह करत होतो. ड्राईव्ह करत असताना ड्रायव्हिंग सीटवर मी बसलो होतो. मला खूप मारलं आणि मला खेचला जबरदस्ती. खेचला करता माझ्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. नंतर बाहेर रोडवर काढल्याच्या नंतर माझ्या पाठवून 2 वेळा खूप जबरदस्त मार पडलेला आहे आणि हे म्हणजे आहेच म्हणा, दिसत आहे. तर 12 टाके पडलेत. आता पण मी हॉस्पिटललाच आहे. दापोलीतील मच्छी मार्केट येथील सावंत बिल्डिंग परिसराच्या समोर उभ्या असलेल्या कार चालकांवर आणि त्यातील प्रवाशांवर मारहाण झाल्याची धक्कादायक घटना ही उघडकीस झाली. आपण जाणून घेतलं आहे प्रत्यक्ष त्या कार चालकांकडून. या संपूर्ण प्रकाराबाबत दापोली पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे. मात्र अजूनही 4 आरोपी फरार असल्याची माहिती दापोली पोलिसांनी दिली आहे. एकंदरीतच सुसंस्कृत दापोलीला या घटनेमुळे धक्का लागल्याची प्रतिक्रिया देखील जाणकारांनी व्यक्त केली आहे. विशेष प्रतिनिधी आणि सलीम रखांगणे, प्रशांत परांजपेसह निवेदिता, फास्ट न्यूज, दापोली.